काढून आणि त्यांना 11 लाखाचं बक्षीस दिलं. एक लोकप्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीची भाषा मला वाटते भाजपच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी या देशामध्ये संविधान बचावाचं वातावरण या ठिकाणी केलं आणि वस्तुस्थिती लोकांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, त्याची धास्ती ही लोकसभेमध्ये भाजपनं घेतली होती. आत्तासुद्धा विधानसभेत ती धास्ती त्यांना दिसते आणि म्हणून वाचाळवीर म्हणून ज्यांचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये आहे ते असं वक्तव्य त्या ठिकाणी करतात. त्याचा काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो. आम्हाला ही भाषा वापरता येते, परंतु आमची संस्कृती नाही काँग्रेस पक्षाची. परंतु जनता बघते की कशा पद्धतीनं हे कुठल्याही थरावर जाऊन काही बोलत आहेत आणि त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्या ठिकाणी निश्चितपणे देतात. महाविकास आघाडीच्या जागावर काय फॉर्म्युला ठरलं, कारण महायुतीमध्ये सगळ्यात अगोदर फॉर्म्युला आपल्याकडे महायुतीमध्ये ठरणार नाही. मी अजून सांगतो, वारंवार सांगतोय, महायुतीमधली भांडणं 3 चाकी रिक्षातले नटबोल्ट निघायला लागले, चाकं निघायला लागले, ते हळूहळू आपल्याला दिसून येईल. महाविकास आघाडीमध्ये बऱ्यापैकी समन्वय झालेला आहे. अनेक ठिकाणी जागा वाटपाच्या चर्चा झालेल्या आहे. अगदी 100-1 जागा शिल्लक राहिल्या असतील चर्चा करायच्या, परंतु लोकसभेवेळी देखील बघितलं आपण 48 जागाचं वाटप आमचं व्यवस्थित झालं. किंबहुना आता महायुतीतले शिंदे गटाचे प्रवक्ते सांगतायत की लोकसभेसारखा गोंधळ करू नका, जागा वाटप लवकर करा. मग कुणाचं थांबलेलं आहे जागा वाटप? महायुतीचंच थांबलेलं आहे. मग आमच्यात कुठलाही वाद नाही. तर तिसरा पक्ष आल्यामुळं, तिसरा गट आल्यामुळं उलट त्यांच्यात भांडणं जास्त. भाजपमुळे शिंदे गटाचे 4 उमेदवार पडले असं आज दावा बच्चू कडूंनी केलेला आहे. ह्याचाच परिणाम म्हणायचा नाही. मला वाटते आता त्यांच्यातली भांडणं रस्त्यावर यायला लागलेत, उघड्यावर यायला लागलेत. या महाराष्ट्रातला एक जिल्हा दाखवा असा जिथं महायुतीचा कारभार व्यवस्थित चाललेला आहे किंवा महायुतीची युती व्यवस्थित चाललेली आहे. पुण्यामध्ये अजितदादांच्या कार्यक्रमामध्ये काय झालं आपण त्या ठिकाणी बघितलं. बारामतीमध्ये काय घडलं हे आपण या ठिकाणी बघितलं. छगन भुजबळांचं आणि तिथल्या स्थानिक आमदारांचं DPDCवरचं भांडण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. परवा बीडमध्ये आमदारांनी, भाजपच्या आमदारांनी आता मी उभारणारच नाही या पद्धतीची भूमिका घेतली. आपण जर हे सगळं काढलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये भांडणं आहेत हे आपल्याला दिसून येईल, कारण की नॅचरल युती नाही आहे. राहुल गांधींच्या विषयामध्ये हे केलं जाते महायुतीकडून की ज्या राहुल गांधींनी मोठा नॅरेटिव्ह लोकसभेच्या वेळी सेट केला संविधान बदलणार म्हणून, आणि तेच राहुल गांधी बाहेर जाऊन संविधानाच्या आरक्षण रद्द या देशामधल्या भाजपच्या 5 खासदारांनी ऑन रेकॉर्ड बोललेलं आहे की आम्ही घटना बदलणार. ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचे व्हिडिओज आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि त्यामुळं राहुलजींनी भूमिका मांडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना अबाधित ठेवणं गरजेचं आहे, ती बदलू नये. आणि तो प्रयत्न त्यांचा होताच, हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं जे काय बोलतात याच्यापेक्षा लोकांना त्याचं सत्यता माहीत आहे असं माझं मत आहे. तिसऱ्या आघाडीचा प्रयोग आहे तो महाराष्ट्रात सुरू आहे, त्यामध्ये कोल्हापुरातले 2 नेते हैदराबाद आहेत. मला वाटते तिसऱ्या आघाडीला काय लोकांना माहीत आहे. आता महायुती आणि महाविकास आघाडी या 2 आघाड्या ऑलरेडी अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला स्थिर सरकार पाहिजे. पुन्हा एकदा बारक्या पक्षांची ब्लॅकमेलिंग या राज्यामध्ये चालणार नाही हे लोकांना या ठिकाणी माहीत आहे. कारण नसताना त्यांच्या टेकूवर कुठलं सरकार यावं अशी जनतेची अपेक्षा नाही आहे. आणि म्हणून मॅन्डेट जो येईल तो महाविकास आघाडीच्या बाजूनच आमचा मॅन्डेट निश्चितपणे सामान्य माणसं देतील. वंदे भारत आज ट्रेन चालू होते, कोल्हापूरचा दळणवळणचा दृष्ट्या विकास चांगला होता अशा पक्षाचा दावा खासदार करते. हरकत आता देशभरात वंदे भारत या ट्रेन सुरू सगळीकडेच त्या ठिकाणी होतात. मुळात त्या सोयीच्या वेळेनं चालू होणं गरजेचं आहे, कारण की पुन्हा कनेक्टिव्हिटी जशी मुंबई पुण्याची कनेक्टिव्हिटी आहे सकाळी आणि संध्याकाळची, तशी कनेक्टिव्हिटी आम्हाला अपेक्षित आहे. आणि दर हा 1000च्या खाली असेल, कारण की तो लोकांना देखील परवडला पाहिजे दर, अशी आमची अपेक्षा प्रामुख्याने असणार. आणि 5.5-6 तासाऐवजी त्याचा वेळ जर कमी करता आली तर त्याचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळेल. आणि वंदे भारत चालू करत असताना या देशातल्या इतर कुठल्या ट्रेन बंद केल्या याचा हिशोब मांडणं गरजेचं आहे. म्हणजे एक सुरू करताना जुनं बंद जे करण्यात येतं ते चुकीचं आहे असं आमचं मत आहे.